आधी तर सगळ्यांना हाय नमस्कार. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळी सणानिमित्त खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि दिवाळी सण सुरू झाला आहे तर मस्त मस्त फराळ बनवा, सुंदर सुंदर मिठाई बनवा आणि फराळ आणि मिठाई मस्त एन्जॉय करा आणि दिवाळी सण आनंदाने साजरा करा. तर सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि सगळ्या मैत्रिणींची लगबग सुरू झालेली आहे फराळ बनवण्यासाठी. तर या दिवाळीसाठी ही शंकरपाळी आज आपण बनवलेले आहे. मस्त लेअरदार आणि खुसखुशीत आज आपण शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. तर चला मी तोडून दाखवते. तर क्या बात आहे, पटकन अशी तुटलेले मस्त खुसखुशीत आणि लेअरदार आज आपण शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. तर चला मग किचन मध्ये जाऊ, रेसिपी पण बघू आणि साहित्य पण बघू. इथे मी एवढं साहित्य घेतलेले, मैदा आहे, दूध आहे, तूप आहे आणि साखर आणि मीठ. आणि मैत्रिणींनो, तुम्ही बघतच आहात ज्या वाटीत मी तूप घेतलंय त्याच वाटीने मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर आणि 7 वाट्या मैदा घेतलेला आहे. पण मी 6.5 वाट्या मैदा वापरला आहे. अर्धी वाटी साईडला ठेवला होता, गरज लागेल म्हणून. तर सगळ्यात आधी तर गॅस ऑन करू आणि तूप टाकून घेऊ. आणि माझ्या हातातून बघतच आहात जी वाटीने मी तूप घेतले ना त्याच वाटीने दूध आणि साखर मी घेतलेला आहे आणि मैदा पण 3.5 घेतलेला आहे. तर चला आता दूध पण टाकून घेऊ आणि आता साखर पण टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. कारण कुठल्या आपण गोडाच्या पदार्थामध्ये थोडस मीठ टाकलं की गोडाची चव आणखी वाढते. आणि मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवर आता नवीन आहे, आता पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊ. तर सगळे साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे, छान मिक्स करून घेऊ आणि आता प्लेटीत काढून घेऊ थंड होण्यासाठी. आणि मी अगोदरच म्हटलं की ज्या वाटीने आपण तूप घेतलंय त्याच वाटीने आपण दूध आणि साखर घेतलेले आहे. आता त्याच वाटीने मी 6.5 वाट्या मैदा घेणार आहे. कारण 1/2 किलो मध्ये 7 वाट्या पीठ भरलं होतं, पण मी अर्धी वाटी साईडला ठेवली होती. कारण अचानक पीठ आपलं पातळ होतं, त्याच्यासाठी गरज पडते म्हणून मी अर्धी वाटी साईडला ठेवली होती. तर बरोबर मी 6.5 वाट्या मैदा घेतलेला आहे. तर सगळे छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. छान मिक्स करून घेऊ आणि आता हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि पीठ आपल्याला चपाती सारखं नाही मळायचं. जर चपाती सारखं मळलं की आपल्या मग शंकरपाळ्या अशा लेअरदार होत नाहीत, म्हणून आपल्याला पीठ आबडधोबडच मळून घ्यायचं आहे. तर मी पीठ मळून थोड्या वेळासाठी साईडला ठेवलं होतं मुरवण्यासाठी. तर चला आता शंकरपाळ्या बनवून घेऊ. तर मी अशी जाडसर चपाती बनवत आहे, बघू शकता तुम्ही. आणि जे कडीचं आहे आपला आबडधोबड लाटलेला ते चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने ते काढून घ्या. तर चला मग आता मस्त मस्त शंकरपाळ्या बनवून घेऊ. तर मी अशा पद्धतीने बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीने बनवा, म्हणजे तुम्हाला चौकोनी बनवायच्या आहेत की म्हणजे उभ्या बनवायच्या आहेत की म्हणजे तुमच्या आवडीने बनवा तुम्ही, किंवा काजू कतरीचा शेप असतो ना तशा बनवायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने बनवा. मी अशा पद्धतीने बनवत आहे. तर छान अशाच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे. आणि मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तर चला प्लेटीत काढून घेऊ आता. तर प्लीज मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
तर तेल आपल्या तापलेलं आहे. आता मी गॅस बारीक करणार आहे आणि शंकरपाळ्या तळताना आधी तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा आणि नंतरून शंकरपाळ्या टाकायच्या. मग आणि घाई नाही करायची. घाई केली आपण, गॅस फास्ट केला ना तर शंकरपाळ्या आतमध्ये कच्च्याच राहतात आणि वरून पूर्ण जळतात, म्हणजे काळा कलर होतो. म्हणून जेव्हा आपण शंकरपाळ्या तळतो तेव्हा गॅस कमीच करायचा आणि शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. तर बारीक गॅसवरच मी शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि लेअर पण सुंदर आलेले आहेत. आणि मी म्हंटल ना, एक वाटी तुपाला मी 1 वाटी साखर वापरलेले. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 1-2 चमचे साखर वाढू शकता. तर ह्या लेअरदार आणि खुसखुशीत शंकरपाळ्या आपल्या बनून तयार आहेत. तर क्या बात आहे, सुंदर मस्त आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार आहेत.